नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। शिक्षक भरतीविषयीच्या 5 जाहिरातीबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे। या 5ही संस्था 100% अनुदानित आहे। या सर्व संस्थांवर शिक्षण सेवक पद असणार आहे। तर कोणकोणत्या संस्थेवर ही पद भरती होणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सोबतच साइडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, पहिली जाहिरात आहे श्रीमती चंद्रदेवी बांगर आदर्श विद्या मंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भावसार चौक, गांधीबाग, नागपूर। ही 100% अनुदानित शाळा आहे। येथे शिक्षण सेवक पदासाठी एक जागा रिक्त आहे। वर्ग 5 साठी ही जागा, सर्व विषयासाठी ही जागा असणार आहे। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DED तसेच TET CTET पास असणे आवश्यक आहे। आणि या शिक्षण सेवक पदासाठी वेतन हे महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे असणार आहे। दुसरी जाहिरात आहे प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आरमोरी, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्याक शाळा आहे। ही पण 100% अनुदानित शाळा आहे। तर किसान विद्यालय वडगा येथे एकूण 2 पदे आहेत। तर पहिले पद आहे इयत्ता 5वी करिता, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA DED TET परीक्षा पास असणे आवश्यक आहे आणि ही जागा खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहे। दुसरी जागा आहे इयत्ता 6वी ते 8वी साठी, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd किंवा DED TET पास असणे अनिवार्य आहे। यासाठी पदसंख्या 1 आहे आणि ही पण जागा खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहे। तसेच या संस्थेची दुसरी शाळा डॉक्टर आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, या शाळेत एकूण 3 पदे रिक्त आहेत आणि हे पण 100% अनुदानित तत्वावर भरण्यात येणार आहे। तर पहिले पद इयत्ता 5वी करता, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA and DED तसेच TET पास असणे आवश्यक आहे। यासाठी 1 पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरले जाणार आहे। दुसरी जागा आहे इयत्ता 6वी ते 8वी साठी, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc BEd तसेच TET पास असणे आवश्यक आहे। या जागेकरता 1 पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरले जाणार आहे। तिसरी जागा आहे इयत्ता 9वी ते 10वी साठी, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc BEd जीवशास्त्र, यासाठी 1 पद रिक्त आहे आणि हे पण खुल्या प्रवर्गातून भरले जाणार आहे। तर सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून हे पद भरण्यात येणार आहे। तरी सर्व गरजूंनी दिनांक 19/9/2024 रोजी रविवारला दुपारी 12 वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तऐवजांसह उपस्थित राहायचं आहे। तिसरी जाहिरात आहे सेंट उर्सुला मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सिव्हिल लाईन्स नागपूर। ही अल्पसंख्याक 100% अनुदानित शाळा आहे। येथे शिक्षण सेवक पदासाठी 2 पदसंख्या आहे। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSSC, व्यावसायिक पात्रता DED, इतर पात्रता TET CET पास असणे आवश्यक आहे। रिक्त पदाचे कारण संच मान्यतेनुसार वेतन शासकीय नियमानुसार इथे दिले जाणार आहे। ज्यांचे CTET किंवा TET झालेले नाही त्यांनी अर्ज करू नये असे त्यांनी नमूद केलेले आहे। चौथी जाहिरात आहे दयानंद आर्य कन्या विद्यालय नागपूर। येथे एकूण 1 पद रिक्त आहे आणि फुल टाइम लायब्रेरियन शिक्षण सेवक पदासाठी असणार आहे। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट अँड बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स। पात्र उमेदवारांनी 29 सप्टेंबर 2024 रोजी 11 वाजता दयानंद आर्य कन्या विद्यालय येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे आणि या शिक्षण सेवक पदासाठी शासकीय नियमानुसार वेतन असणार आहे। 5वी जाहिरात आहे शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रुप संचालित कन्नड अल्पभाषिक संस्था लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप, तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर। या संस्थेमध्ये एकूण 2 पदे रिक्त आहेत। त्यात 1 पद 100% अनुदानित आहे आणि दुसरे पद हे 40% अनुदानित आहे। तर पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, सहशिक्षकासाठी हे पद असणार आहे। शैक्षणिक पात्रता BA BPEd MPEd असणे आवश्यक आहे। विषय भूगोल, शारीरिक शिक्षण व पर्यावरण आणि यासाठी 1 पद रिक्त आहे। हे पद कनिष्ठ महाविद्यालयासाठी 100% अनुदानित आहे। दुसरे पद आहे सहशिक्षक, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MCOM BEd, विषय आहे पुस्तक पालन आणि लेखाकर्म व अर्थशास्त्र। यासाठी 1 पद रिक्त आहे आणि हे पद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 40% अनुदानित तत्वावर असणार आहे। दिलेल्या पदांकरिता गरजू उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शनिवार दिनांक 21/9/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता साक्षांकित व मूळ प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। MA MPEd खेळाडू उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। मुलाखतीचे ठिकाण लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप, तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर असे असणार आहे। जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे।
तर अशा प्रकारे आपण या 5ही 100% अनुदानित जाहिरातींची माहिती घेतलेली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण ते चॅनल जॉईन करू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.